मी असं ऐकलं की जास्त साखरेचं सेवन सुद्धा तुमचे पिरियड्स ट्रिगर होऊ शकतात याच्यामुळे, तर असं आहे का? नक्कीच साखर ही खरं तर कमीच केली पाहिजे. काही विशिष्ट वयानंतर बंद केली तरी चालणार आहे, कारण आपल्याला नॅचरल शुगर ही खूप मिळत असते. बरोबर. ओके. आणि आपण जे काय खातो त्याचं आफ्टर मेटाबॉलिझम त्याचं रूपांतर जे आहे ते ग्लुकोजमध्येच होत असतं. त्यामुळे ही ॲडेड शुगर न खाणं हे कधीही चांगलंच आहे. नॅचरल शुगर आपल्याला ड्रायफ्रुट्समधून मिळते. बरोबर. काळे मनुके, अंजीर, खजूर ह्याच्यातून आपल्याला मिळते. त्यानंतर फळं आहेत. हो. फळांमधून आपल्याला सगळ्यांना नॅचरल शुगर मिळते. त्यामुळे आपण ही रिफाईंड शुगर म्हणूयात की न वापरलेलंच चांगलं. कारण ह्यानी तुमचा हॉर्मोनल बॅलन्स राहणार आहे. जेवढा तुम्ही साखर कमी करणार आहात, बरोबर. हां. तुमची स्ट्रेस लेवल कमी राहणार आहे. करेक्ट, करेक्ट. ओके. त्यामुळे साखर आपण म्हणतोच व्हाईट पॉइझन असंच आपण म्हणतो. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर बंद करायची म्हणजे गूळ सुरू करायचं असं नाही बरं का. हां, बऱ्याच जणांचं ते डोक्यात हे असतं लगेच की येतं, हां चला ठीक आहे साखर बंद, साखरेचा चहा मग नाही गूळ. तर गुळाची पावडर टाकून गुळ आम्ही चहा पण घेतो. गूळ पण हे प्रोसेस्डच आहे. ओके. त्यामुळे ते तुम्ही गुळही खाऊ नका, साखरही खाऊ नका. जे काही तुम्हाला तुमच्या जेवणातून जे काही गोड किंवा फळं आहेत हे सफिशियंट आहे. म्हणजे तेवढी शुगर ही सफिशियंट आहे आपल्या शरीराला. ॲडेड शुगर घ्यायची काहीच अजिबात आवश्यकताच गरज नाही. नसते. आणि समजा तुम्ही ती बंद केली, कमी केली, हम्म. म्हणजे मिठाई खाणं हे बऱ्याच जणांना सवय असते की जेवणानंतर काहीतरी हो, गोड हो. पदार्थ खाणं. अगदी. त्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता नक्कीच. तर हे जर का तुम्ही कमी केलं तर तुमचे पिरियड्स, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स राहायला नक्कीच चांगली मदत होणार आहे.